मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुणवाचक विशेषण म्हणजे काय आणि गुणवाचक विशेषणाची प्रकार हे अभ्यासले. आताच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यावाचक विशेषण म्हणजे काय आणि संख्यावाचक विशेषणाचे कोणकोणते प्रकार आहेत त्या प्रकारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण संख्यावाचक विशेषण म्हणजे काय हे बघूया. संख्यावाचक विशेषणाची परिभाषा. संख्यावाचक विशेषण हे संज्ञा किंवा सर्वनामाची संख्या, मात्रा, क्रम किंवा अंदाजे संख्येची माहिती दर्शवतात. हे विशेषण किती किंवा कोणत्या क्रमाने या प्रश्नांची उत्तरे देतात. संख्यावाचक विशेषणाचे प्रकार. 1. निश्चित संख्यावाचक विशेषण. 2. अनिश्चित संख्यावाचक विशेषण. 3. क्रमवाचक विशेषण. पहिला प्रकार निश्चित संख्यावाचक विशेषण. परिभाषा. निश्चित संख्यावाचक विशेषण ही अशी विशेषणे असतात जे एखाद्या संज्ञेची अचूक व ठरलेली संख्या दर्शवतात. हे विशेषण किती या प्रश्नाचे अचूक उत्तरे देतात. या विशेषणाच्या उदाहरणासाठी खाली एक तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये विशेषण, संज्ञा आणि वाक्य. समजा विशेषण आहे 1, संज्ञा झाड, वाक्य बागेत एक झाड आहे. यावरून आपल्याला असे कळते की झाड किती आहे, तर किती या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच 1. म्हणजे ते निश्चित संख्या दर्शवलेली आहे वाक्यामध्ये. दुसरं विशेषण आहे 2, संज्ञा पुस्तके, वाक्य माझ्याकडे 2 पुस्तके आहेत. म्हणजे या उदाहरणामध्ये देखील 2 ही आपल्याला निश्चित संख्या दर्शवलेली दिसून येते. अशाच प्रकारे पुढील उदाहरणे देखील आहेत. निश्चित संख्यावाचक विशेषणाची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत, तर ठराविक आणि अचूक संख्या दर्शवतात. सामान्यतः या विशेषणांचे रूप लिंगानुसार बदलत नाही. उदाहरणार्थ एक मुलगा, एक मुलगी याप्रमाणे. वचनानुसार संज्ञा बदलते, विशेषण नाही. उदाहरणार्थ 3 फळे, 3 मुलगे ही विशेषणे गणनीय वस्तूंसाठी वापरली जातात. मग या विशेषणांचा शिक्षणामध्ये काय उपयोग होतो, तर मुलांना गणना करणे, वस्तू मोजणे, आकडेमोड शिकवण्यासाठी ही विशेषणे उपयुक्त ठरतात. प्राथमिक शिक्षणातील संख्या व वर्णन कौशल्ये यासाठी देखील ही विशेषणे प्रभावी ठरतात. कथा, गणित व भाषा यामध्ये देखील संयोजनात्मक उपयोग या विशेषणांचा होतो. संख्यावाचक विशेषणाचाच दुसरा प्रकार म्हणजेच अनिश्चित संख्यावाचक विशेषण. मग अनिश्चित संख्यावाचक विशेषण म्हणजे काय, तर अनिश्चित संख्यावाचन विशेषण हे असे विशेषण आहे जे एखाद्या संज्ञेच्या संख्येचा अंदाज दर्शवतात, परंतु ठराविक किंवा अचूक संख्या सांगत नाही. यामध्ये किती या प्रश्नाचे अनिश्चित साधारण उत्तर दिले जाते. या विशेषणाचे वैशिष्ट्य म्हणजे ही विशेषणे गणन करण्यायोग्य संज्ञांसोबत वापरली जातात. यामधून वस्तूंची मोठमोठी संख्या, थोडी, काही, बऱ्याच इत्यादी स्वरूपात माहिती मिळते. यांचे लिंग किंवा वचनानुसार रूप बदलत नाही. अनिश्चित संख्यावाचक विशेषणाची पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत. विशेषण दिले, संज्ञा दिले आणि वाक्य दिले. विशेषण आहे काही, संज्ञा मुले, वाक्य काही मुले मैदानात खेळत होती. आता या वाक्यामध्ये काही मुले मैदानात खेळत होती म्हणजेच आपल्याला निश्चित संख्या सांगता येत नाही. दुसरं विशेषण आहे बरेच, संज्ञा विद्यार्थी, वाक्य बरेच विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले होते. म्हणजे इथे देखील आपल्याला संख्या स्पष्ट होत नाही, अंदाजेच आपण ते सांगू शकतो. अशा प्रकारे पुढील देखील उदाहरणे आहेत. अनिश्चित संख्यावाचक विशेषणाचा शिक्षणात काय उपयोग होतो, तर गणना करता येणाऱ्या वस्तूंच्या अपूर्ण माहितीमध्ये ही विशेषणे वापरली जातात. प्राथमिक वर्गामध्ये कथावाचन, निरीक्षण, लेखन, वर्णनात्मक लेखनासाठी ही विशेषणे उपयुक्त ठरतात. मुलांना संख्येचा अंदाज घेऊन भाषिक अभिव्यक्ती शिकवायला ही विशेषणे मदत करतात.
संख्यावाचक विशेषणाचा तिसरा प्रकार म्हणजेच क्रमवाचक विशेषण. मग क्रमवाचक विशेषण म्हणजे काय? तर क्रमवाचक विशेषण ही संख्यावाचक विशेषणाची एक उपशाखा आहे. ती एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा घटनेचा क्रम, स्थान किंवा पायरी दाखवतात. ही विशेषणे कितव्या क्रमांकावर आहे या प्रश्नाचे उत्तर देतात. क्रमवाचक विशेषणाची वैशिष्ट्ये. यामध्ये संज्ञेचा क्रम दाखविला जातो, संख्या नव्हे. पहिला, दुसरा, तिसरा असे शब्द हे याचे उदाहरण आहे. ही विशेषणे लिंगानुसार आणि वचनानुसार बदलतात. उदाहरणार्थ, पहिला मुलगा, पहिली मुलगी, पहिले झाड याप्रमाणे. क्रमवाचक विशेषणाची पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत. क्रमवाचक विशेषण, संज्ञा आणि वाक्य. क्रमवाचक विशेषण आहे पहिला, संज्ञा विद्यार्थी, वाक्य राम हा पहिला विद्यार्थी आहे. क्रमवाचक विशेषण दुसरा, संज्ञा डबा, वाक्य आगगाडीचा दुसरा डबा घसरला. याप्रमाणे पुढील उदाहरणे देखील आहेत. मुख्य क्रमवाचक विशेषणे ही लिंगानुसार देखील बदलतात. विशेषण आहे पहिला, त्याचं स्त्रीलिंगी रूप येईल पहिली, नपुंसकलिंगी रूप येईल पहिले. विशेषण आहे दुसरा, स्त्रीलिंगी रूप दुसरी, नपुंसकलिंगी रूप दुसरे. विशेषण तिसरा, स्त्रीलिंगी रूप तिसरी, नपुंसकलिंगी रूप तिसरे. अशाप्रमाणे लिंगानुसार ही रूपे क्रमवाचक विशेषणांची बदलत असतात. क्रमवाचक विशेषणाचे काही नियम आहेत, ते लक्षात ठेवण्यासारखे आहेत. क्रम दाखवणाऱ्या क्रमानुसार विशेषण वापरा. संज्ञेच्या लिंग आणि वचनाप्रमाणे विशेषण बदलेल. अचूक स्थान किंवा क्रम दाखवण्यासाठी ही विशेषणे वापरली जातात. या विशेषणाचा शिक्षणामध्ये काय उपयोग होतो? तर क्रमशिक्षणासाठी उपयुक्त ठरतात. जसे की शाळेत स्थान, यादीतील क्रम, गोष्टीचा क्रम लावण्यास वापरले जातात. विशेषणाचा पुढील प्रकार पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.